नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते। आज आपण खूप सुंदर नवीन वर्षाच्या न्यू इयरच्या रांगोळी काढणार आहोत। अगदी सोपी रांगोळी आहे। 8 ते 2 टिपक्यांची रांगोळी आहे आणि आता बघू शकाल मधला 2 लाईनचा 8 टिपक्यांचा 2 लाईनचा आपल्याला 2026 अशा प्रकारे मी लिहून घेतलेला आहे। आणि आता त्याच्यानंतर मी मध्ये सेंटरमध्ये एक बोटाच्या सहाय्याने रेष ओढून तयार करून घेत आहे। आणि आता बघू शकाल आपलं किती छान सुंदर दिसत आहे, आपला अक्षर किती सुंदर दिसत आहे। आणि त्यानंतर आपल्याला 3 ते 2 आणि 1 असं टिपक्यांना आपल्याला हाफ सर्कल आकाराने जोडून तयार करून घ्यायचं आहे। आणि आता बघू शकाल त्यानंतर आपला मधलं टिपक्यांचा जोडून आतमध्ये एक गोलाकार तयार करून घ्यायचा आहे। आणि आता ही तयार झालेला आहे। आणि आता त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा। आणि मधल्या सेंटरमधला गोलमध्ये मी पिवळा रंग भरून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आजूबाजूला आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। आणि आता बघू शकाल किती सुंदर आपला रंग भरून तयार झालेला आहे। आणि आता ही पूर्ण तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसतोय। अगदी छोटी रांगोळी आहे, पटकन होणारी रांगोळी। दाराबाहेर तुम्ही नवीन वर्षाला काढून बघा, छान सुंदर रांगोळी आहे। अगदी कमी टिपक्यांचं पटकन होणारं रांगोळी खूप सुंदर आहे। चला आता हे पूर्णपणे आपण हिरवा रंग भरून तयार करून घेऊया। आणि आता पूर्णपणे आपला वरच्या बाजूचा हिरवा रंग भरून तयार झालेला आहे। आणि आता हे दोन्ही बाजूचा रंग भरून तयार करून घेऊया। आणि आता बघू शकाल तुम्ही वरच्या बाजूचे हिरवा आणि पिवळा रंग भरून तयार करून घेतलेला आहोत। आणि किती सुंदर तयार झालेला आहे। आणि जास्त रंग जाणार नाही आहे आपलं आणि जास्त वेळ जाणार नाही आहे, पटकन होणारी रांगोळी आहे। न्यू इयरला नक्की काढून बघा, खूप सुंदर आहे। अगदी छोटी रांगोळी आहे। आणि आता पूर्णपणे आपण अगदी साधी सिंपल छोटी रांगोळी आहे। आवडले तर अवश्य एक लाईक करा। चला आता पूर्णपणे आपण हिरवा रंग भरून तयार करून घेतलेला आहोत। पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे। त्याच्यानंतर मी वरच्या बाजूला आजूबाजूला क्रॉसमध्ये 2 रेष ओढून गोलाकार तयार करून घेत आहे। आणि चारी बाजूला आपल्याला अशाच प्रकारे रेष ओढून गोलाकार तयार करून घ्यायचा आहे। आणि आता हे पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर मी हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये पिवळ्या रंगाचे 2 टिपके ठेवत आहे। प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला 2 टिपके ठेवून थोडंसं पोटाच्या सहाय्याने आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे। आणि आता बघू शकाल हे पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे। आणि दिसायला तरी किती सुंदर दिसत आहे। अगदी छोटी सिंपल रांगोळी आहे। आणि त्यानंतर मी अक्षर लिहून घेतलेलं होतं, त्याच्या आतमध्ये केसरी रंगाचे एक रेष ओढून तयार करून घेत आहे। आणि खूप पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे। 2026च्या सुरुवात करा, खूप सुंदर ही रांगोळीसोबत अगदी छोटी रांगोळी आहे। आणि चला पूर्णपणे आपला ही रांगोळी तयार झालेला आहे। त्यानंतर मी वरच्या बाजूला एक लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहोत। आणि ही पूर्णपणे तयार झालेला आहे। रांगोळी बघू शकाल किती सुंदर दिसत आहे। त्यानंतर आपल्याला अगदी छोटी रांगोळी आहे, ही पण 5 ते 3 टिपक्यांचं आहे। ही सुद्धा नवीन वर्षाला काढून बघा, खूप सुंदर आहे। 5 ते 3 टिपक्याला मी एक सर्कल करून घेतलेला आहे। त्यानंतर खालच्या बाजूला अगदी छोटंसं एक सर्कल करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूचे 2 टिपक्याला 2 फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे। त्यानंतर खालच्या बाजूला 3 पाकळ्या काढून घेतलेल्या आहे। आता ह्याच्यानंतर मी मध्ये सेंटरमध्ये लाल रंग भरून घेत आहे आणि बाहेरच्या बाजूला मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे। प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपल्याला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। आता बघू शकाल पूर्णपणे आपला फुलाचा आकार तयार झालेला आहे। त्याच्यानंतर मी त्याच्या आतमध्ये अगदी छोटी लाल रंगाची रेष ओढून तयार करून घेत आहे। प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या आतमध्ये मी लाल रंगाची रेष ओढून तयार करून घेत आहे। आणि आता ही पूर्णपणे आपला तयार झालेला आहे। आणि आजूबाजूला आता आपल्याला एक पानाचा आकार तयार करून घ्यायचा आहे फुलाच्या आजूबाजूला। आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा। आणि आवडले तर नक्की एक लाईक करा। आणि कोणती रांगोळी आवडली ते सुद्धा मला कमेंट करून कळवा, कोणती पहिली रांगोळी आवडली का दुसरी रांगोळी। चला आता ह्याच्या पानाच्या आतमध्ये आपण हिरवा रंग भरून तयार करून घेऊया। पूर्णपणे आता बघू शकाल पूर्णपणे आपला हिरवा रंग भरून तयार झालेला आहे। आणि आता किती सुंदर तयार झालेला आहे। त्याच्यानंतर वरच्या बाजूला मी मधलं सेंटरमधलं टिपक्याला एक गोलाकार केलेला आहे। त्यानंतर पानाचा आकार केलेला आहे। त्यानंतर मी आजूबाजूला गोलाकार करून आणि त्यानंतर रेष ओढून वरच्या बाजूला जोडून तयार करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर 3 छोटी फुलांची पाकळ्या काढून घेतलेला आहे। अशाच प्रकारे आपल्याला
मधी सेंटरमध्ये आणि आजूबाजूला अशाच प्रकारे आपल्याला फुलं तयार करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि किती सुंदर आपलं डिझाईन तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर ही बाजूला सुद्धा आपल्याला असंच प्रकारे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे. आणि आता ही सुद्धा आपलं छानसं सुंदर तयार झालेलं आहे. आणि आता बघू शकाल किती सुंदर तयार झालेलं आहे. आणि आता ह्याच्यानंतर वरच्या बाजूला 3 अगदी छोटी फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे. आणि आता त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. मधी सेंटरमध्ये गोलाकार केलेला आहे आपण, त्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे. त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आजूबाजूला आपल्याला लाईट निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. आता प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घेऊया. आणि आता ह्याच्यानंतर आपण आजूबाजूला अगदी गोलाकारच्या छोटी पानं दिसतोय त्याच्या आतमध्ये मी निळा रंग भरून तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता. मी अशा प्रकारे रंग घेतलेला आहे. आणि आता ही आजूबाजूला आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. आणि आता ही पूर्णपणे आपण तिन्ही फुलांच्या आतमध्ये रंग भरून तयार करून घेऊया. आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं तयार झालेलं आहे. आणि आता ही सुद्धा आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेतलेलं आहोत. आणि तिन्ही आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर निळ्या रंगाच्या बॉक्समध्ये आपल्याला एक मोठी टिपके ठेवून आणि त्यानंतर क्रॉसमध्ये रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर वरच्या बाजूला अगदी छोटंसं फुलं काढून घेतलेलं होतं, त्याच्या आतमध्ये पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे. तिन्ही फुलांच्या आतमध्ये आपण पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. आणि आता हे पूर्णपणे तयार झालेलं आहे. मधी सेंटरमध्ये आपण सर्कल केलेलं होतं, त्याच्या आतमध्ये निळा रंग भरून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला छानसं सुंदर अक्षर लिहून घ्यायचं आहे, हॅपी न्यू इयर आणि 2026. आणि ही पूर्णपणे आपलं रांगोळी तयार झालेलं आहे. कशी वाटली, तुम्हाला आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा. चला, थँक्यू, बाय.